Welcome student. Today we will learn about the topic electrochemistry. या इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मधला सब पॉइंट आपण मोलार कंडक्टिव्हिटी हा पाहणार आहोत. मोलार कंडक्टिव्हिटी इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कंडक्टिव्हिटी हे पाहिलेलं होतं के. आता यानंतर आपण मोलार कंडक्टिव्हिटी हा भाग पाहणार आहोत. या टॉपिकमध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम विचारला जातो, 2 किंवा 3 मार्काचा एक प्रॉब्लेम, आणि थेअरीवरती किंवा एखाद्या डेरिव्हेशन वगैरे 2 किंवा 3 मार्काला विचारला जातो. साधारण 4 किंवा 5 मार्काला कंपल्सरी या टॉपिकवरती विचारला जातो. आणखी एक थर्मोडायनॅमिक्स आणि हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला जो 25% सिलेबस हा ड्रॉप केलेला आहे, त्यातला या टॉपिक मधलाही काही भाग हा सब पॉइंट जे आहेत ते ड्रॉप केलेले आहेत. आणि थर्मोडायनॅमिक्स मधले सुद्धा जे गिब्स इक्वेशन हा जो भाग आहे, शेवटच्या पुस्तकामध्ये शेवटचा जो भाग आहे तो ड्रॉप केलेला आहे. आता यानंतर आपण मोलार कंडक्टिव्हिटी हा भाग पाहणार आहोत. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. हा स्मॉल लॅम्बडा आहे. हा लॅम्बडा इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट suitable for comparing conductivity of different solution. Electrolytic conductivity is not suitable. Electrolytic conductivity, it is denoted by small k. Electrolytic conductivity or conductivity. Electrolytic conductivity is not suitable for comparing conductivity of different solution. The conductivity of a solution depends on number of ions present in. The conductivity of a solution depends on number of ions present in unit volume of solution. The solution of higher concentration contains more ions and exhibits higher conductivity than the solution of a lower concentration. To compare conductivity of different solutions, they must have the same or the concentrations. आता यामध्ये आपण कंडक्टिव्हिटी जर पाहिले तर हायर कॉन्सन्ट्रेशन चे जे सोल्युशन असते त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी ही हायर असते. आपण जर कंपेअर केले काही सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन किंवा वेगवेगळ्या डायल्युशनचे सोल्युशन, हे जर आपण कंपेअर केलं तर त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकली असं दिसेल की हायर कॉन्सन्ट्रेशनचे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी ही हायर असेल दॅन करस्पॉन्डिंग लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन डिपेंड ऑन द नंबर ऑफ आयन्स. दॅट इज concentrated solution, they have higher concentrations of ions or more number of ions present in the solution. कुठलेही सोल्युशन जर घेतलं तर हायर कॉन्सन्ट्रेशनचं जर सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये जे सोल्युशन, ज्या कंपाऊंडचं सोल्युशन आहे त्याचं जर डिकम्पोजिशन झालं किंवा आयनायझेशन जर झालं, त्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे हायर असते की ज्याच्यामध्ये ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हायर असते. म्हणून आता फॉर एक्झाम्पल 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आणि 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कुठलेही असो. फॉर एक्झाम्पल NaCl आपण घेऊया एक्झाम्पल. NaCl 1 मोलार आणि NaCl 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. आता ज्यावेळी याचं आयनायझेशन होतं त्यावेळी हे जे 1 मोलार कॉन्सन्ट्रेटेड सोडियम फ्लोराईड NaCl आहे, याच्यामध्ये जे आयन्स आहे Na+ आणि Cl-, याचं पर्सेंटेज किंवा यामध्ये हे जे आयन जे आहेत, आयन्स हे हायर पर्सेंटेज ॲज कम्पेअर टू 0.1. यामध्ये सुद्धा Na+ आणि Cl- असणार आहे, परंतु याचं आयनायझेशन झाल्यानंतर आयनचं पर्सेंटेज हायर असते आणि म्हणून
त्या ठिकाणी त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती कंडक्टिव्हिटी जर आपण प्रॅक्टिकली जर त्याचं मेजर केली तर कंडक्टिव्हिटी हे हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचं आयन्स हायर असल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी ही हायर असते. द कंडक्टिव्हिटी ऑफ ए सोल्युशन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. Unit volume of solution. The solution of higher concentrated or solution of higher concentration contains more ions. Higher concentrated solution contains more ions and exhibits higher conductivity. Higher conductivity than the solution of a lower concentration. Lower concentrated. To compare the conductivity of different solution, they must have the same concentration. The same concentration. For example, the measurement of conductivity. For example, molar conductivity of lambda. Molar conductivity. What is meant by molar conductivity of solution? The molar conductivity of solution, it is nothing but lambda is equal to K divided by C. Then what is by K? What is by C? It is the molar conductivity of the solution. It is the conductivity divided by concentration are termed as molar conductivity. Conductivity of solution divided by concentration of the solution, it is nothing but the molar conductivity. मोलार कंडक्टिव्हिटी हा जो लॅम्बडा आहे या लॅम्बडा म्हणजे डिनोटेड बाय मोलार कंडक्टिव्हिटी. लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन और सोल्युशन आर टर्म्ड ॲज मोलार कंडक्टिव्हिटी. आता मोलार कंडक्टिव्हिटी याचं युनिट काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी युनिट सीमन पर सीमन मीटर स्क्वेअर. सीमन मीटर स्क्वेअर पर मोल और याचा आणखी ओम्स पर ओम्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. Centimeter square per mole. This is nothing but the unit of the molar conductivity. Molar conductivity, it is nothing but the conductivity divided by concentration are termed as molar conductivity. Then significance of molar conductivity. Significance of molar conductivity. Significance of molar conductivity. Significance of molar conductivity. To understand the significance of molar conductivity, that is lambda, consider the volume of solution. V is the volume of the solution containing 1 mole of dissolved electrolyte. Suppose this solution is placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to accommodate it. The electrical conductance exhibited by the solution is a molar conductivity. The molar conductivity is the electrical conductance generated by all the ions. The molar conductivity, it considered as 1 mole of electrolyte. 1 mole of electrolyte. This is nothing but the significance of the molar conductivity. Significance of molar conductivity. Molar conductivity म्हणजे आपल्याला माहित आहे की conductivity divided by concentration of the solution are termed as molar conductivity. आता significance of molar conductivity, to consider or to understand the significance of molar conductivity, consider V or volume of a solution containing 1 mole.
volume of solution containing 1 mole of dissolved electrolyte. Suppose the solution is placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to accommodate it. The electrical conductance exhibited by the solution is a molar conductance. The molar conductivity of the solution is the electrical conductance generated by all the ions in 1 mole of the electrolyte. Okay, then relation between conductivity and molar conductivity. Relation between conductivity and molar conductivity. Relation between conductivity and molar conductivity. आता कंडक्टिव्हिटी साठी सिंबल काय वापरतो आपण स्मॉल के आणि मोलार कंडक्टिव्हिटी साठी लॅम्बडा. रिलेशन बिटवीन द कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. Conductivity K is electrical conductance of 1 centimeter cube of a solution. If V is the volume of solution 1 mole, the V is the volume of solution in centimeter cube containing 1 mole of dissolved electrolyte. Its electrical conductance is a lambda. Each 1 centimeter cube portion in the volume has conductance K. Hence, total 1 centimeter cube portion in the volume has conductance K. Hence, total conductance of V or volume is centimeter cube is KB. Volume of K and V, KB, small k, KB. Volume of total volume is KB, which is molar conductivity. Therefore, we know the equation molar conductivity is equal to A into P. Molar conductivity is, this is first equation, this is second equation. यामध्ये relation between the molar conductivity and molar conductivity. Conductivity K is electrical conductor or electrical conductivity of 1 centimeter cube of solution. If V is the volume of solution in centimeter cube containing 1 mole of dissolved electrolyte, its electrical conductance is a lambda. Each 1 centimeter cube portion in the volume has conductance K. Hence, total conductance of V centimeter cube is a kV. Total conductance is V, that is volume V centimeter cube is a kV, which is molar conductivity. We have the lambda is equal to kV. Okay, this is a second equation. The concentration of solution is equal to concentration of solution is equal to concentration साठी आपण सिंबल C यूज करतो, C, आणि concentration of solution C मोल पर लिटर. आता हे मोल पर लिटर लिहिताना -1 लिहिते किंवा हे अशा पद्धतीने लिहून याच्यावरती लिहित नाही. हे अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतंय किंवा मोल पर लिटर म्हणजे इथं -1
हे दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी बरोबर आहे. मोल पर लिटर, दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू C mole per liter. C mole per liter divided by 1000 centimeter cube. 1000 centimeter cube. 1000 centimeter cube per liter. Per liter. Centimeter cube per liter is equal to C upon 1000. C upon 1000 mole per centimeter. Mole per centimeter cube. Mole per centimeter cube. The volume of solution in centimeter cube contains the reciprocal of concentration. Volume of solution is nothing but the reciprocal of concentration. Therefore, V is equal to 1 upon C. Volume is equal to volume of solution in centimeter cube contains the 1 mole of the electrolyte is a reciprocal of concentration. Reciprocal of concentration. Therefore, V is equal to 1 upon concentration. C म्हणजे concentration is equal to 1000 upon C सेंटीमीटर क्यूब. आता याचं जे सिंबल आहे युनिट सेंटीमीटर क्यूब पर मोल. सेंटीमीटर क्यूब पर मोल. दिस इज third equation. Substitute for V in above equation. Substitute V for above equation. Therefore, lambda is equal to lambda. या ठिकाणी ही इक्वेशन देतो. Lambda means molar conductivity. Lambda is equal to 1000 K divided by C. This is nothing but the molar conductivity of the solution. आता यामध्ये लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी, K कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. आता यामध्ये पहा कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन हे वेगवेगळं आहे. आणि C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, जे सोल्युशन दिलेलं आहे त्या सोल्युशनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल. आता याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातात. 1 किंवा 2 मार्काला याच्यावरती प्रॉब्लेम विचारले जातात आणि त्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल हेच फॉर्म्युला, याच्यावर 1 मार्काला प्रॉब्लेम कसा विचारतात पहा. यामध्ये तुम्हाला कंडक्टिव्हिटी दिलेली असते किंवा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी दिलेली असते आणि त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असते आणि मोलार कंडक्टिव्हिटी हे विचारलेली असते. मग याच्यामध्ये K ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, C ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि त्याच्यावर आपण ही लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ही काढायची असते 1 मार्काला. किंवा काही वेळा कसं असतं इथं इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टिव्हिटी त्या सोल्युशनची दिलेली असते. कॉन्सन्ट्रेशन हे काढायला सांगते, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी ही काढायला सांगते आणि कॉन्सन्ट्रेशन आणि मोलार कंडक्टिव्हिटी हे दिलेले असते आणि याच्यावर आपल्याला हा K काढायचा असतो. म्हणजे याच्यावर शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता असते. पण असे जे फॉर्म्युले हे 1 किंवा 2 मार्काला छोटेसे प्रॉब्लेम याच्यावर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे की इलेक्ट्रोलायटिक कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. याला आपण मोलार कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. त्याचे युनिट सीमेंस मीटर स्क्वेअर पर मोल किंवा पर ओम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल हे याचं युनिट आहे. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. यामध्ये कंडक्टिव्हिटीसाठी सिंबल हा K आहे
आणि मोलार कंडक्टिव्हिटी साठी लॅम्बडा आहे, स्मॉल लॅम्बडा. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की लॅम्बडा इज इक्वल टू केव्ही, लॅम्बडा इज इक्वल टू केव्ही. आता हे केव्ही यामध्ये कंडक्टिव्हिटी के इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स or electrical conductivity of 1 centimeter cube of solution. If V is a volume of solution, consider the kila in centimeter cube containing 1 mole of dissolved electrolytes, its electrical conductance is lambda. त्याचा electrical conductance हा lambda आहे. Each 1 centimeter cube portion in the volume has conductance K. Hence, total conductance of V centimeter cube is K. Total conductance of V centimeter cube is a kV. म्हणून we have the lambda is equal to kV. Lambda is equal to kV. परंतु concentration of solution जे आहे, concentration of solution is equal to C mole per liter. C mole per liter is equal to C mole per liter upon 1000 centimeter cube per mole is equal to C 1000 mole आणि per centimeter, C upon 1000 mole centimeter cube. आता या इक्वेशन वरून आपल्याला माहिती आहे की V वॉल्यूम V is equal to 1 upon C. Reciprocal of concentration after as V is equal to 1000 upon C centimeter cube per mole. याच्यावर आपल्याला हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन मोलार कॉन्सन्ट्रेशन और मोलार कंडक्टिविटी लैम्ब्डा is equal to 1000 K upon C, where lambda is molar conductivity, K is electrolytic conductivity or conductivity, and C is a concentration or concentration of the solution. Okay, धन्यवाद.